येस, काय म्हणतात सगळेजण एकदम छान तयारीत एकदम. नवरात्री झालीये. बापरे, आज तर सगळे व्हाईट साडीमध्ये चालले. खरंय खरंय, खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की नवरात्र म्हणजे नुसतं असं रंगांचं उदाहरण आहे, पण हे रंग पण आपल्याला किती छान गोष्टी शिकवतात. आपण त्याच्यावरून मला आठवलं की आपल्या स्टडी अब्रॉडला पण हे आपण प्रत्येक कलर रिलेट करू शकतो. बघा ना, आता आज पहिला पांढरा आहे. पांढरा म्हणजे आपण इन जनरल म्हणतो क्लॅरिटी किंवा ऑनेस्टी. स्टडी अब्रॉडची प्रोसेस सुरू कराल ते असणं तर खूपच गरजेचं आहे, कारण जोपर्यंत मुलांना क्लॅरिटी नाही की आयुष्यात करिअर कशात करायचंय, प्रोसेस कशी करायची, ते पुढे जाणारच कसे आहे. खरंच हे खूप महत्वाचं आहे. दुसरा कलर आहे लाल, म्हणजे आत्मविश्वास आणि धैर्य, जे प्रत्येक स्टुडंटला पाहिजे, जेणेकरून तो ऍप्लिकेशन पासून तर विजा परत तिकडे गेल्यावरती तो कॉन्फिडन्स त्यांनी मेंटेन केला पाहिजे. खरं आहे, बरोबर आहे. मग तिसरा कलर तर निळा येतोय, म्हणजे रॉयल ब्ल्यू. रॉयल ब्ल्यू सांगतोय की ज्ञान आणि स्थिरता. स्टुडंटकडे जर त्याची स्थिरता आणि त्याच्याकडे जर चांगलं ज्ञान जर असेल, तो इझिली स्टडी अब्रॉड मध्ये व्यवस्थित काम करू शकतो. खरंय खरंय. चौथा कलर आहे मॅम पिवळा कलर. पिवळा म्हणजे ऑप्टिझम आणि संधी. म्हणजे आपल्या स्टुडंटने जर ऑप्टिझम ठेवलं आणि त्यांना वेगवेगळ्या संधी पुढे चालून येणार आहे त्याच दृष्टीने, जसं काही त्यांना स्कॉलरशिप मिळू शकते, ते करिअर एक्सप्लोर करू शकतात, ग्लोबल एक्सपोजर मिळेल, म्हणजे खूप संधी आहेत की जे ते बरोबर. आता इथूनच पुढचं जर म्हटलं त्याला नंतर लगेच हिरवा येतो. हिरवा म्हणजे तसंच आपण ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटीच्या हिशोबाने म्हणतोय. तर खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की स्टडी अब्रॉड हे जे फील्ड आहे तर नॉट ओनली की त्यांचे अकॅडमिक ग्रोथ होणार आहे, पण एक पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ व्हायला पण किती मदत होते त्यांना. त्याचा पुढचा रंग आहे ग्रे कलर, जो शिस्त आणि स्थिरता, संयम दाखवतो. डिसिप्लिन आणि पेशन्स हेच आपल्या स्टुडंटची खरी शक्ती आहे. म्हणजे ऍप्लिकेशन करताना त्यांना संयम, पेशन्स पाहिजे, आणि तेच पुढे कंटिन्यू केलं की त्याला यश नक्कीच मिळेल. बरोबर आहे. त्याच्यासाठी पुढचा रंग सांगतो ऑरेंज, म्हणजे केशरी. की तुमच्याकडे ठीक आहे, तुमचे पेशन्स आणि एनर्जी, म्हणजे पेशन्स सोबत स्टुडंटची एनर्जी सुद्धा खूप मस्त आहे. कारण की जर स्टुडंटकडे जर पॉझिटिव्ह एनर्जी असली तर तो म्हणजे ते विजापर्यंत एकदम त्याच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जर आला तर ते विजापर्यंत त्याचं सगळं व्यवस्थित होतं. बरोबर. तसंच पुढचा कलर आहे पिकॉक ग्रीन. तो आपल्याला इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी सांगतो. जसं म्हणजे आपले स्टुडंट तिकडे गेल्यावर त्यांना नवनवीन कल्पना सुचतात, करिअरमध्ये नवीन नवीन ते काय क्रिएटिव्हिटी अजून त्यांच्यात करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी. शिवाय तिथून इथे आल्यानंतर अजून क्रिएटिव्ह काय त्यात करू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कलरशी निगडीत आहे आणि ते कलर आपल्याला तसं प्रोत्साहन देतात. आता तसं जर म्हटलं तर बघा ना, सांगता जी आहे या पूर्ण याची ती पिंक कलरनी होती, आणि पिंक इज लाईक अम्बिशन. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की लाईफमध्ये जर अम्बिशनच नसेल तर तुम्ही कुठले गोल सेट करणार आणि काय पुढे वर्क करणार. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जे 9 रंग आहेत ते आपल्या सेक्टरसाठी तर खूप बेनिफिशियल आहे, आणि मुलांनी त्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात पण एक चांगले रंग ते लोक घेऊन येऊ शकतात. किती छान ना, नवरात्रीचा खरंच किती मस्त त्याच्यामध्ये महत्व निघतंय. सो येस, आपल्या सगळ्यांकडनं आपण सगळ्यांना विश करूया नवरात्रीच्या खूप शुभेच्छा.